हा, दरवर्षीची असतेच की, पण ह्या वर्षी स्पेशल आहे. कारण आपलं लग्न झालंय, आपली पहिली वटपौर्णिमा आहे ना. अहो, उद्या माझ्यासाठी वेळ काढा हा. वड पूजाय जायचंय. आपली पहिली वटपौर्णिमा मला लय स्पेशल करायची आहे. मला शक्य नाही होणार ते. मी आता पारमार्थाच्या दैवत्वाच्या मार्गावर चाललोय. हे घर संसार यासाठी आता माझा जन्म नाही उरला. नको उरू द्या. मला तर तुम्ही 7 जन्म पाहिजे ना, त्यामुळे पूजाही करायलाच लागल. शक्य नाहीये ते. हा माझा शेवटचा जन्म आहे. शेवटचा जन्म कोणी सांगितलं? साक्षात भगवंतांनी सांगितलंय. या जन्मानंतर मी जन्म मृत्यू या खेळात नाही अडकणार. मला मोक्ष मिळणार आहे. भगवंताने सांगितलं? मग त्याच भगवंतानं मला येऊन सांगू द्या. तोपर्यंत माझा विश्वास नाही बसणार. ही बिनकामाची बुवाबाजी चालली आहे ना, ती बंद करा आणि बायकोचं थोडं ऐका. उद्या तुम्हाला माझ्यासोबत यायलाच लागेल, नाहीतर मी तुमच्या पुढ्यात बसून राहीन. अन्नाचा कण पण खाणार नाही, पाणी पण पिणार नाही. अन्न पाण्याचा त्यागच करीन म्हणा ना. तुम्ही ठरवा काय करायचं ते. भगवंतानं सांगितलंय म्हणा. काय जेवण बनवलंय? अव कशी दिसते आम्ही? असं का बघताय? कसं तरी व्हायला लागलंय मला. हे काय नवीन नाटक? नाटक नाही. तुम्हाला खरंच माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? नाही म्हणजे कातरवाडीत असताना तुम्ही माझा नवरा होणार होता, पण इथं आल्यावर मला तुम्हाला भाऊ म्हणावं लागतंय. तिकडं असताना सय्या आणि इकडं असताना भैया. माझ्या काळजात धस्स होते हो. तुकडे तुकडे तुकडे. नाटक आधी बंद कर बरं. अतिशय घाण दिसतेस तू हे करताना. अरे तुला मी म्हणाल नव्हतं इकडे ये म्हणून. तुझी तू आलीस. एवढा त्रास होता ना, जा इथून निघून. मग हो बाजूला सर. मला माहिती तुम्हाला तेच पाहिजे, मी इथून निघून जाऊ म्हणून. नाही, पण तुम्हारा और मेरा जन्म जन्म का साथ है. तुम्हारा प्यार खींच लाता है मुझे. बाजूला हो. डॉक्टर, त्यामुळे मी ठरवलंय उद्या वटपौर्णिमा आहे, तुमच्यासाठी उपवास करायचा. तुला काय वेळ लागले का डिंपल की? हे बघ, आपलं लग्न ठरलं होतं, झालं नव्हतं. अर्ध्यातच मोडलं होतं. आठवतंय ना? आठवतंय, सगळं काय आठवतंय मला. तुमच्या नावाची हळद लागली होती मला, म्हणूनच सांगते. जेवढा त्या लालीपिलीचा हक्क आहे ना तुमच्यावर, त्याच्यापेक्षा जास्त हक्क या डिंपीचा आहे. एक चुटकी हळद की कीमत तुम क्या समझोगे डॉक्टर बाबू? आठवून दिल ना तुला? थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. डिंपल, मी खरंच ठेवून दिलं. हे बघ, शांततेत सांगतो, प्रेमानं सांगतो, नीट ऐक. मोठ्या मुश्किलीने मी नवीन डाव टाकलाय. सुदैवानं तो लागलाय सुद्धा. तू एक जरी चूक केलीस ना डिंपल, सोडणार नाही मी तुला. नका सोडू. मी पण तेच म्हणते, मला सोडू नका. तुम्हीच म्हणता ना निघून जा निघून जा, पण मला नाही जायचं. तुम्ही फक्त माझीत 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 माझी. ऐक, माझा प्लीज अंत नको बघूस. हे बघ, हे वटपौर्णिमा उपवास वगैरे हे काही करायचं नाही. फालतूगिरी लगेच बंद कर. तोबा 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 तोबा. तुम्ही आता डॉक्टर नाही, देव माणूस, गोपाळ बाबा आहात. ही भाषा नाही शोभत तुम्हाला. सोबत नाही म्हणजे सगळं काही शोभतं. तुमची इच्छा आहे ना, मी काहीच करू नये, नाही करत. उपवास नाही करत, पण त्यासाठी 20,000 रुपये लागतात. द्या ना. भिकारी सुद्धा एवढ्या वेळ पैसे मागत नाही, एवढ्या वेळा तू मागतेस. दारात आलेल्या कुत्र्याला हाड म्हणाला ना, तरी तो परत येत नाही. पण तू काही पैसे वगैरे मिळणार नाही. उपास विपास काय करायचं नाही.
नाही या भिकारीनं तुमच्या हातून उपवास सोडला ना तर नाव डिंपल नाही लावणार मी. लाले, अगं आवरलं का? झाली का तयारी समधी? लाले, आई काय दिसतेस ग? नजर नको लागू दे कोणाची. तुला दे कशी दिसते बघ मी. हा अगं वा, तुम्ही लई छान दिसायला लागलीस की ग. बाय बाय लोक काय माझी दृष्ट काढू नको बर का. मी घेते काळा टिका आपला आपला लावून. तर अगं त्यापेक्षा गळ्यात आहे ना लिंबून मिरचू बांध. तीच लिंबूर मिरची घशात घालल ना तुमच्या. आत्या बघा एकदा सगळं नीट घेतलंय का नाही. चला मग मला जरा चहा दे रे बाय. घरघरलं मला लय. आजी वटपौर्णिमा का साजरी करतात ग? अगं हेच नवरा 7 जन्मी मिळावा म्हणून करते. आजे तू ना पुढच्या जन्मात लगीनच करू नको म्हणजे आम्हाला परत या घरात यावं लागणार नाही. हाय काका, काय चाललंय पुरण तुमचं? सणासुदीची असली मस्करी करतात का? हा, अरे ही आपली संस्कृती असते, पिढ्यानपिढ्या चालत आलं ती समजा करायला लागतंय. आणि आता तुम्ही बी काय हो, काय शिकवायला लागलाय? कशी काय मस्करी करते तुम्ही बी? अगं मस्करी तर तुम्हीच लावली आ. एकच नवरा मिळू दे म्हणून 7 जन्म दोघींना. ए तुम्हाला काय वडाची पूजा करायची ना करा, पण त्या वडाला सांगा की बाबा पुढच्या जन्मी तरी मला चांगल्या बायका मिळू देत. हाय का बाई आता पुढचे 7 जन्म हातात दिवा घेऊन फिरला ना माझ्यासारखी गुणीन चालच बायको मिळायची नाही तुम्हाला. लिहून घ्या आत्ताच. हा, तो दिवस फोडून टाकतो की नाही बघ मग. ए, चल, फुलत आहे. जाऊ दे ग, कुठे लक्ष देते तू? लाले, ए लाले, हा आत्या चल आवरलं ना मग? आणि गोपाळ कुठे आहे? खोलीत असतील, मी बघून येते. डिंपल इकडे दिसत नाहीये. बरंच आहे म्हणा. हो, तुमचं झालंय का आवरून? येत आहे ना आमच्यासोबत वडाकडं? मी नाही येणार. मी आता परमार्थाच्या मार्गाला लागलो. मला संसारात नाही अडकायचं. वेगळं आयुष्य जगतो मी सध्या. हो, असं काय करताय? आपली पहिली वटपौर्णिमा आहे. चला की हो. लालेजी नका हट्ट धरू. मी आता तुमचा नाही राहिलोय. मी भक्तांचा झालोय. हे बघ गोपाळ, तू समद्यांसाठी सगळं काय करतोय ना ते लई चांगलं आहे बघ. पण तुझा संसार बी आहे हे बी ध्यानात ठेव की. अरे तिची पहिलीच वटपौर्णिमा आहे. मग चल की तिच्या संग पूजा करायला. अगं फुलत आहे काय चाललंय बाई तुझं? आता पुढच्या जन्मामध्ये नको असेल लाली बायको म्हणून तयारी चालली आहे गोपाळ महाराजांची. होय ना गोपाळ? रंजे, सांग तुझं काय बी काय बोलतेस ग? हो, मला काय माहित नाही. तुम्हाला माझ्यासोबत यायलाच लागेल. चला.